काकू काय करताय? काय झालं काकू काय झालं? कुठे काय? काहीच नाही. असं का करताय काकू इग्नोर का करताय तुम्ही मला? कुमा काय झालं काकू तुम्ही मला इग्नोर करताय ना. मला असं कसं तरी होतंय. असं नका ना करू काकू ही या तुझं काहीच नाही करत आहे मी. माझी काही चूक झाली आहे का? मी तुम्हाला सॉरी म्हणते. आय एम सॉरी. सॉरी काकू हलकुनी सॉरी कशासाठी? सॉरी आणि प्लीज. तू मस्करी करतेस का? मस्करी आणि तू प्रँक वगैरे करणार असशील ना तर प्लीज आत्ता करू नकोस. मी खूप घाईत आहे. प्रँक कुठे काकू मनापासून सॉरी बोलते मी. आय एम सॉरी. पण तुम्ही मला इग्नोर करतायत ना, म्हणजे माझी काहीतरी चूक झाली आहे. एक मिनिट, मी तुला कधी इग्नोर केलं? काकू काय बोलतायत तुम्ही? अरे मगाशी मी तेजस्वी फोनवरून बोलत होते, तुम्हाला थांबवलं पण मी. तुम्ही हो हो करून निघून गेला. आणि नेत्राच्या रूम मध्ये पण तुम्ही मला इग्नोर करून गेला ना. आणि नंतर मार्केटला गेला तो पण नाही सांगितलं मला. असं का करताय तुम्ही? हलकुनी, पहिली गोष्ट म्हणजे मी तुला इग्नोर केलेलं नाहीये. आणि मी जेव्हा माझा फोन घ्यायला वरती आले ना तेव्हा तू तेजस बरोबर बोलत होतीस. हा बोलत होते ना तेजस बरोबर. हा बोलत होतीस म्हणून मी तुला डिस्टर्ब केलं नाही इतकंच. फाल्गुनी, तुझा ना काहीतरी गोंधळ होतोय. काय झालं? मी काय म्हणते, तेजसला लवकरात लवकर बोलवून घेऊया. काय ना, ही तेजसला खूपच मिस करते, त्यामुळे ना एकदम सरभरीत वागते. असं काही नाहीये. आणि काल पण मी नेत्राला ज्यूस नाही दिला होता आणि तुम्ही पण मला इग्नोर करतायत काकू फाल्गुनी, बस झाला हा विषय. पुरे आता. आणि तुला तर चांगलंच माहितीये मी तुला कधीच इग्नोर करू शकत नाही, हो की नाही? आता हा विषय बास. खूप कामं राहिली आहेत. चल पटपट आवर. चल. तुझ्या रूम मध्ये कसं इग्नोर केला होता ना काकू मला मी म्हणाले ना तुम्हाला, त्या जरा टेन्शन मध्ये होत्या तेव्हा, म्हणून कसं झालं असेल. असं का करतात? काही नसेल हो. मला सांग, तू कशाला आलीस आता? नाही, मी संध्याकाळच्या स्वयंपाकाचं काय करायचं ते बघायला आले होते. नेत्रा, आता मी रागवे ना? तुला किती वेळा सांगितलंय की बाळाची काळजी घे. हे सगळं मोठ्याने नाही बोलायचं काकू सॉरी. बघितलं ओके आहे मी. गरगरीत नाहीये. सेन्स छे मारा करगरीत नाही ग, सरभरीत. बघितलं ना कसं लाड करतायत. आणि तुझ्या रूम मध्ये कसं. एक मिनिट, अद्वैत साहेबांचा फोन आहे. ते घरातच आहेत. मी बघते, काहीतरी हवं असेल. हा साहेब बोला. हो, मी आलेच. ऐका ना काकू फाल्गुनी, आपण ना बोलूया नंतर. मी आलेच. तू पटकन आवरून ठेव. हा, आले 2 मिनिटात आले. असं का वागताय काकू नेत्र असेल, मी बघतो. कोण आहे? साहेब, मी. काय झालं? हा, ती पटकन. आता कट्यार का काढली आणि भिंग? काही घडलंय का? काही घडलं नाहीये. अजून 7 महिने थांबायचं आहे आपल्याला. आणि आपण काहीच प्रयत्न केले नाही असं नको व्हायला. काहीतरी प्रयत्न करावे लागतील. म्हणून बघत होते काही सापडतंय का. मग काही सापडलं का? नाही अजून. तू एकदा ट्राय करून बघ ना.
मित्र सापडते का काही? बरेच प्रश्न अनुत्तरित आहेत. अजून हे कळत नाही की विरोचकांना खरंच कुठली शक्ती मिळाली आहे का, आणि जर मिळाली असेल तर नक्की कोणती शक्ती मिळाली आहे ते कळत नाहीये. माझाही मुद्दा तोच आहे. जर विरोचकाला शक्ती मिळाली तर मग विरोचक एवढं शांत काय? त्याच्या डोक्यात काहीतरी शिस्त आहे म्हणून तो शांत आहे. आणि विरोचकाला शक्ती मिळाली एवढं नक्की. पण ती कुठली हे जर आपल्याला कळलं असतं ना तर खरंच मदत झाली असती. हो आत्या, लवकरात लवकर हे कळायला हवं. एक मिनिट. कोण आहे? केतकी काकू. मला जरा 2 मिनिटं बोलायचं तुमच्याशी. बोला ना, काय झालं? नेत्रा, तू बघतीयस ना फाल्गुनीचं काय चाललंय ते? म्हणजे मी सगळं मस्करीवर नेते, पण मला नाही जरा विचित्र वाटतंय. म्हणजे तू बघतीयस ना ती कशी वागते ते? ती भ्रमात का असते? म्हणजे ज्या गोष्टी नको आठवायला त्या गोष्टी तिला आठवतात, आणि ज्या आठवायला हव्या त्या ती विसरते. म्हणजे तिने तुला ज्यूस आणून दिला होता ते तिला आठवतच नाहीये, ती विसरून गेलीये पूर्णपणे. आणि जे घडलंच नाहीये ते तिला आठवते. म्हणजे तिचं असं म्हणणं आहे की मी तिला इग्नोर केलंच आहे, मी तिला कधीच केलं नाहीये. मला असं वाटतंय की ती भ्रमात जगते. आणि या सगळ्याचा विरोचकाशी काही संबंध नसेल ना? काय वाटतंय तुला मित्र? माहित नाही, म्हणजे शक्यता नाकारता येत नाही. पण फाल्गुनीवर नीट लक्ष ठेवायला हवं. केतकी, तुम्ही फाल्गुनीवर लक्ष ठेवा. हो. आणि मला वाटत नाही की ह्या सगळ्याचा विरोचकाशी काही संबंध आहे. कारण संबंध असता तर काहीतरी घडताना दिसलं असतं आपल्याला. पण जे घडतंय त्याचा परिणाम शून्य आहे. पण तरीही आपण सगळ्यांनीच सावध राहायला हवं. नाहीतर 7 महिन्यानंतर कायमचं झोपावं लागेल. विरोचकाला जर अमर राहायचं असेल तर ते घड्याळ तुझ्या ताब्यात असायला हवे. उठ.
कट्यार मिळवावीच लागेल. नेत्राकडे कट्यार कुठे ठेवली असेल तिने? कुठे असेल? कट्यार कुठे आहे ते इंद्राणीला माहीत असणार. इंद्राणीला प्रतिबिंब रूपात आणावं लागेल. तिच्यावर चालेल शक्ती. अद्वैतवर या शक्तीचा वापर केला मी इंद्राणीवर सुद्धा करता येईल. त्रिम इंद्राणी प्रतिबिंब यक्षणाय. शेखर, कसा होता आजचा दिवस? ठीक होतं. झाली सगळी कामं? दमलायत का तुम्ही? मी जेवण गरम करते, तुम्ही जेवायलाच बसा. नाही ना, तू झोप ना, मी फ्रेश होतो. बिंडोक नको त्या वेळेला तडमडला मध्ये. मी अचानक रूममध्ये गेलो तेव्हा विरोचक बोलत होता, तो थांबला. मला नीटचं कळलं नाही, मी करता रूमच्या बाहेरून ऐकायला हवं होतं, पण मी तरीही आत गेलो. पण मग तुम्ही आत गेलात तेव्हा विरोचक वीणा वाजवत होता का खाली बसला होता? काय करत होता? नाही, तो उभाच होता, पण त्याचे डोळे बंद होते. मी आत गेल्यावरती त्याने डोळे उघडले. बाबा, काय ऐकलं तुम्ही? म्हणजे एक्झॅक्टली काय बोलत होता विरोचक? एकच शब्द. कोणता शब्द? यक्षणाय. यक्षणाय. बाबा, तुमच्या डोळ्यातून काय झालं डोळ्यात? रक्त कसं काय? बाबा तुम्ही बसा इथे. बसा तुम्ही. ठीक आहे, मी डॉक्टरांना फोन करतो. नाही नाही काही गरज नाही, इट्स ओके. बाबा रक्त येते डोळ्यातून. अरे हो, ठीक आहे, एवढं काही नाही. शेखर, तुमच्या डोळ्याला काही इन्फेक्शन वगैरे झालं होतं का? नाही हो, मला कळत नाही असं नेमकं काय. अरे हा. बाबा, तुम्ही तो शब्द उच्चारला आणि तुमच्या डोळ्यातून रक्त यायला लागलं. यक्षण आहे. रक्त येते. तुम्ही पुन्हा शब्द उच्चारला, पुन्हा रक्त येते. बाबा माझा ऐका, आता अजिबात तो शब्द उच्चारायचा नाही. मनात विचार सुद्धा नाही करायचा त्या शब्दाचा.
विरोचकाला नवीन शक्ती मिळाली. आणि विरोचकाच्या शक्तीचा आणि ह्या शब्दाचा काहीतरी संबंध नक्की आहे. रक्त काय येतंय बाबांच्या डोळ्यातून. बाबांना काही होणार तर नाही. बाबा आपण डॉक्टरकडे जाऊया. अरे बाबा ऐका माझं पटकन जा. अरे ठीक आहे बरं चल. सावकाश ना. हो. एक शब्द जर एवढं काही घडवू शकतो, हे सगळं किती भयानक आहे. काय अर्थ असेल त्या शब्दाचा? हा शब्द एखाद्या मंत्राचा भाग असेल आणि विरोचक तो मंत्र म्हणत असेल आणि शेखर त्याच वेळी त्या खोलीत गेले आणि विरोचक तो मंत्र म्हणायचा थांबला. असं झालं असेल का? या शब्दाचं गोड शोधायलाच हवं. नाही ना तेजस, तू लवकर ये प्लीज. काय झालं तुम्ही सांगते तुला नंतर, पण तू ये लवकर. काय एवढं बिझी बिझी बिझी? आता बस झालं. हा ये तू. माहिती नाही घरातलं सगळे असं का वागतायत माझ्याशी. काय केलं मी? हॉट होतंय मला. तू ये ना लवकर प्लीज, तू ये. मी कॉल करते नंतर तुला. मी काय सांगितलं ते लक्षात ठेव. ओके बाय. फाल्गुनी काय झालंय? फाल्गुनी, काकू मग तुम्ही सगळेच माझ्यावर विश्वास ठेवत नाही ना, म्हणून मी तेजसला यायला सांगितलं. पण तो पण तुमच्यासारखाच मला लाईटली घेतोय. काय बोलतेस तू? काय बोलू मी काकू? माझं का वागतंय सगळं माझ्याशी? फाल्गुनी बाळा, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. नाही काकू. मग ओके, सगळ्यात आधी तुझ्या मनात जो विचार येतोय ना, तो विचार काढून टाक की आमचा तुझ्यावरती विश्वास नाहीये. फाल्गुनी, तू या घरासाठी, आम्हा सगळ्यांसाठी खूप महत्वाची आहेस. अगं, तू घरात असतेस तेव्हाच तर हे घर हसतं, हो की नाही? नाही पण काकू मग ऐक, आधी मला सांग, तू विरोचकाला एकट्यात भेटली होतीस? नीट आठव. वशीकरणाच्या वेळी जसं विरोचक आपल्या डोळ्यात बघून काहीतरी करायचा, तसं काही करण्याचा प्रयत्न केलाय का त्याने? नाही. बरं, आणखीन एक महत्वाची गोष्ट. आपण जे विरोचकाबरोबर नाटक करतोय की आपला रुपालीवर विश्वास बसलाय, हे नाटक करताना खूप काळजी घ्यायची. नेत्राने सांगितले की विरोचकाला नवीन शक्ती मिळाली, पण नेमकी कोणती शक्ती आहे हे कळेपर्यंत विरोचकाला एकट्यात भेटायचं नाहीये. आणि आपण हे जे नाटक करतोय ना, ते तसंच कंटिन्यू करायचं आणि तिला जराही संशय येऊ द्यायचा नाही की आपण हे नाटक करतोय. काकू मग हे सगळं बरोबरच आहे, पण विरोचकने असं काहीच नाही केलं माझ्या बरोबर. उलटा विरोचक तो खूप प्रेमाने बोलतोय माझ्याशी. हरकत नाही, पण खूप काळजी घेऊन हे नाटक कंटिन्यू करायचं. पण काकू मग खरं सांगते, मी नेत्राला ज्यूस नाही दिला होता आणि तुम्ही फाल्गुनी, तू परत परत तेच बोलते. जाऊ दे ना हा विषय, राहू दे. बघ, आणि तू मनात जरी आणलंस ना की आमचा तुझ्यावरती विश्वास नाहीये, तर असे धपाटे घालेल, कळलं? आता खूप झालं, किचन मध्ये खूप काम आहे, तुला कामालाच लावते. दाखवते तुला सासूचा जाच कसा असतो. चल. ही बेवडी आणि फाल्गुनी माझ्यावर विश्वास बसलाय असं जे दाखवत होत्या, ते सगळं नाटक होतं. एवढी हिंमत यांची, मला फसवतायत. ठीक आहे, वेळ आल्यावर दोघींचाही वचपा काढेन मी. त्यात आता विरोचकाला शक्ती मिळाली हे सुद्धा कळलंच असणार सगळ्यांना. हरकत नाही, ही शक्ती कुठली आहे हे तुम्हालाच काय, तुमच्या तीर्थरूपानं सुद्धा कळू देणार नाही. आणि एवढं मात्र नक्की,
विरोचका, आता वेळ आली, युद्धभूमी पुन्हा पेटवायलाच हवी.